आता पुढची बातमी आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून आरोपींच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड विरोधात अनेक पुरावे दिलेत। या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। आपलं म्हणणं अजित पवारांनी ऐकून घेतलं आणि सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल घेत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं। या संदर्भात अधिक माहिती आपण घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, काल अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतली, काय म्हणणं आहे त्यांचं? नक्कीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत काल अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीत नेमकं काय काय झालं, कारण काल जी माहिती आली होती ती अगदी संक्षिप्त स्वरूपात आली होती, त्यामुळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कालची भेट जी होती त्या भेटीमध्ये तुम्ही कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे पुरावे, कारण अजितदादांचंच हे वक्तव्य होतं की पुरावे दाखवा आणि त्यानंतर याचा विचार केला जाईल की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही। काल कोणकोणते पुरावे तुम्ही दाखवले आणि ते पुरावे बघून त्यावर अजित पवार यांची काय प्रतिक्रिया होती? कसं झालं की काल मी आधी जाऊ की नको या विचारात होते, कारण सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे की मी अजित पवारांच्या विरुद्ध अगदी माझा 36 आकडा आहे आणि असं असताना त्यांना जाऊन भेटणंच माझ्यासाठी खरं खूप कठीण होतं। पण हळूहळू मला असं वाटलं की नाही, हे फारच गंभीर प्रकरण आहे आणि हे सगळं जर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात बंद करायचं असेल त्याच्यावर आपल्याला कारवाई करणं गरजेचं आहे आणि ती होताना दिसत नव्हती आणि ह्यानं त्या मार्गाने कुठेतरी त्यांना पाठीशी घातलं जात होतं। खरं तर तातडीने राजीनामा घेणं भाग होतं, पण फडणवीसही घेत नव्हते आणि अजित पवार देखील घेत नव्हते। एकीकडे त्यांच्या अधिवेशनात असं म्हटले ते की म्हणजे जेव्हा सुरुवातच झाली अधिवेशनाची, नवाब मलिक म्हणाले होते की बीडच्या आणि एका जिल्ह्यातल्या प्रकरणामुळे आपल्या पक्षाचं नाव खराब होतोय, पण जोपर्यंत पुरावे नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाही असं तटकरे म्हणाले आणि अजित पवार देखील म्हणाले। म्हणून मी असं ठरवलं की आपण आपला जो राग आहे तो सगळा बाजूला ठेवून आपण फक्त असं परत घडू नये म्हणून यांना जाऊन भेटायला पाहिजे आणि आपले पुरावे द्यायला पाहिजे। तर कसं झालं की मी त्यांना पूर्णच्या पूर्ण ठोकळा घेऊन गेले भेटायला आणि सगळे पुरावे त्यांना दिले की कशी यांच्या कंपन्या, म्हणजे आधी असं म्हटलं जात होतं की बाबा ते एक कार्यकर्ता आहे, धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याबरोबर फोटो असतील, अमुक असेल, तर मी सरळ सरळ त्यांच्या कंपनीचे डिटेल्स घेऊन गेले होते। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची त्यांची धनंजय मुंडे यांची कंपनी आहे। त्या कंपनीची स्थापना धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंनी केली। त्याच्यात एक शेअर होल्डर वाल्मिक कराड आहेत, त्याचे डायरेक्टर देखील वाल्मिक कराड होते आणि असं असताना ह्या कंपनीने महाजेनकोकडनं फ्लाय ॲश विकण्याचं त्यांना त्याचं सेल दाखवलं आहे त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये, महाजेनकोकडे डिपॉझिट दाखवलं आहे। आणि खरं कसं असतं प्रणाली की कोणताही मंत्री किंवा आमदार हा स्वतःच्या फायदा करून घेण्यासाठी कुठल्याही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये तो भाग घेऊ शकत नाही, कारण दिस इज क्लिअरली कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय की बाबा मंत्री असो आमदार असो तो कुठल्याही 1 रुपयाचा देखील प्रॉफिट मिळवू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणालं। मग यांच्या आधीपासूनच्या ज्या बॅलन्स शीट्स मी काढल्या त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की यांना लास्ट फाईल्ड बॅलन्स शीट जी त्यांची अपलोडेड आहे ROCच्या वेबसाईटवर, त्याच्यात सुद्धा सरळ दिसतंय की आज पण राजश्री मुंडे त्याच्या डायरेक्टर आहेत, आज पण धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याचे शेअरहोल्डर आहेत। त्या बॅलन्स शीट मी ज्या त्यांना दिल्या त्याच्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही देखील आहे आणि यावरनं आपल्याला कळतंय की 3 गोष्टी आहेत। म्हणजे एक की जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांनी काही तत्व ज्याला आपण रूल्स मॉडेल कंडक्ट कसं असावं मंत्र्यांचं युनियन आणि स्टेट त्याच्यात दिलेलं आहे की कुठलाही मंत्री असं जर असेल मंत्रिपदाची शपथ घेतल्याबरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा करायचा असतो आणि त्याची ज्या कंपनीत त्याचे इंटरेस्ट आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सबमिट करायचे आहेत। म्हणूनच मी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये देखील बघितलं तिथे सुद्धा व्यंकटेश्वराचे शेअर्स आहेत असं सरळ सरळ दाखवलेलं आहे।
मग असं असताना ते तिथले शेअर होल्डर असताना म्हणजे त्यांनीच एक्सेप्ट केलंय की ते शेअर होल्डर आहेत, मग त्यांना महाजेनकोकडनं आर्थिक फायदा कसा मिळू शकतो? म्हणजे जी आपण फ्लाय ॲश ज्याच्याबद्दल एवढी चर्चा चालली आहे ती सरळ सरळ त्यांच्या कंपनीच्या बुक्समध्ये दाखवली जाते. त्याच्यात वाल्मिक कराडसुद्धा आहेत. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठा पुरावा काय असू शकतो? तर मी एक नाही अनेक मीटिंग्सचे अनेक सह्यांचे कागद हे मी तिथे दाखवले की सगळ्या मीटिंगमध्ये धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड देखील उपस्थित आहेत त्या कंपनीच्या मीटिंग्समध्ये. हे सगळे डाउनलोडेड आहेत, मी बनवलेले नाही आहेत किंवा माझे कुठून कोणी दिलेले कागद नाही आहेत. हे सगळं तुम्हाला इंटरनेटवर मिळतं, हे डाउनलोड करायचं असतं. ह्याच्या व्यतिरिक्त एक टर्टल लॉजिस्टिक्स नावाची एक कंपनी आहे, त्याच्यातसुद्धा राजश्री मुंडे डायरेक्टर आहेत, त्याच्यातसुद्धा त्या शेअर होल्डर आहेत आणि त्या शेअर होल्डर कंपनीकडे पण फ्लाय ॲशचा सेल होता. याच्यावरनं आपल्याला कळतं की राख माफिया जे त्यांना म्हटलं जात होतं ते खरं होतं. आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं इंडिया सिमेंट नावाची जी कंपनी आहे जी खरं तिकडनं फ्लाय ॲश विकत घेते महाजेनकोकडे, त्यांचं ट्रान्सपोर्टिंग कॉन्ट्रॅक्ट यांचं, त्यांना सिमेंट एजन्सीचं कॉन्ट्रॅक्ट यांचं. म्हणजे याच्यावरनं सगळं दिसतंय की हे जे जे म्हटलं जात होतं ते पुरावे हे आहेत, म्हणून मी त्यांच्याकडे घेऊन गेले. फक्त तेवढंच नाही तर तुम्ही त्यांना हेही सांगितलं किंवा दाखवलं की कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही असं म्हणता आहात की समजा जर राजीनामा यांनी घेतला नाही तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाल आणि सर्वोच्च न्यायालयाकडे सुद्धा जाल. मला ना आधी अपेक्षाच नव्हती की अजित पवार काही करतील, म्हणजे कारण मी माझे ना लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करते. कारण आपण जेव्हा हायकोर्टात जातो, हायकोर्ट असं आपल्याला प्रश्न विचारतं की तुमच्याकडे जे लीगल रेमेडीज होते ते तुम्ही एक्झॉस्ट केलेत का कोर्टात येण्याच्या आधी? तर मी आधी माहिती एस पींना दिली, एस पी नंतर एडीजींना 2दा भेटले, डीजींना भेटले, CMना भेटले आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना देखील भेटले. अजित पवार गटाच्या अध्यक्ष जे अजित पवार स्वतः आहेत त्यांना देखील मी जाऊन भेटले आणि ते कागद दिले. तर आत्ताच्या घटकेला माझ्या डोक्यात आधी असं होतं की मी लीगल रेमेडीज एक्झॉस्ट करते आणि एक पत्र मी CJना डिटेल दिलं आहे. त्याच्यात सगळ्या गोष्टी बीडमध्ये ज्या ज्या घडत आहेत, जी माहिती माझ्याकडे आली होती की कसं लोकांना तलावात बुडवलं जातं, त्यांचा मृतदेह पण मिळत नाही, पोलीस कंप्लेंट्स घेत नाहीत, किती म्हणजे किती त्याच्यात ज्या 14 FIR ह्या वाल्मिक कराडवर होत्या त्याच्यातनं त्यांचं नाव चार्जशीटमधनं वगळण्यात येतं आहे, म्हणजे FIRमध्ये आहे चार्जशीटमध्ये नाही. या सगळ्या गोष्टी मी लिहून CJना देखील कळवल्या आहेत आणि याला सुओ मोटो PIL दाखल करून घ्या असा मी विनंतीचा अर्ज दिला. पण आधी CJ तेव्हाच्याच काळी बदलले, आत्ताच सोमवारीच CJ बदलले, नवीन CJ आलेत. तर एक दिवस थांबून मी त्यांच्याकडे सुद्धा माझे डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि तिथे देखील कारवाई होईल अशी अपेक्षा होती. पण काल मला थोडीशी अनपेक्षित अशी त्यांचं जे रिॲक्शन होती ती थोडी मला अनपेक्षित होती, कारण त्यांनी अतिशय गंभीरपणे या सगळ्या पेपर्सची दखल घेतली. मी त्यांना अनेक फोटो दाखवले, व्हिडिओ दाखवले जे लोकांनी मला पाठवलेले आणि जे मी एसपींकडे माहिती दिलेली होती ते त्यांनी जवळजवळ 30 मिनटं शांतपणे एक एक पेपर, एक एक व्हिडिओ आणि एक एक मेसेज त्यांनी बघितला, समजून घेतला आणि मला ते म्हणाले की आज आम्ही 12 वाजता मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि हे सगळे कागद मी दाखवतो बिलकुल, आणि प्रणाली. त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ काय ते. तर त्याच्यावरती अपेक्षा आहे की ते आज निर्णय घेतील. नक्की. आपण पाहतो की त्यांनी हे सगळे पुरावे दिले आणि त्या पुराव्याच्या आधारांवर अजित पवार आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. तर